सावी, तुम्हाला ओळख नको ओळखू त्याचा काही फरक पडत नाही. कारण तू जरी मला विसरली असशील ना, तरी मी आपलं प्रेम विसरलो नाहीये आणि कधी विसरणारही नाही. मी कायम तुझ्या सोबत आहे. काय नाही, ते राहून राहून सारखा एकच प्रश्न सतावतोय. हो मॅडम, बोला ना. म्हणजे सावीला आता जो काही आजार झालाय हा अनुवंशिक पण असू शकतो का? असं का विचारताय तुम्ही? पेशंटची तशी काही हिस्ट्री आहे का? म्हणजे खरं तर माझंच चुकलं. मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. सावीचे आजोबा आहेत ना, त्यांना सुद्धा काही महिन्यांपूर्वी असा स्मृतिभ्रंश झाला होता. त्यांना काहीच आठवत नव्हतं. आणि तिचे वडील ते सुद्धा मध्ये काही महिने गायब होते. ते कुठे होते, त्यांच्यासोबत काय घडलं, कोणालाच काहीच माहित नाहीये. त्यामुळे मला वाटतं कदाचित त्यांनाही काही आठवत नसावं. अच्छा, तरीच. म्हणजे मला पण कळत नव्हतं की सावी मॅडमची रिकव्हरी एवढ्या स्लो का होते. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पेशंटच्या फॅमिलीमध्ये तशी हिस्ट्री असेल तर प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे सावी मॅडमना बरं व्हायला नक्की किती वेळ लागेल काहीच सांगता येत नाही.